नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कापूस लागवड आता जवळपास सुरू झाली. आमच्या बऱ्याचशा भागामध्ये जवळजवळ 30% लागवड झाली आहे. तुमचीही लागवड होणार असेल किंवा चालूही असेल किंवा साधारणतः 10 तारखेपर्यंत लागवड होईल, कारण साधारणतः 2 ते 6 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये चांगली ओल जर होत असेल तर नक्की लागवड करून घ्या. पण कापूस लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे तण नियंत्रण. तर तण नियंत्रणावर मी आज प्रॉपर तुम्हाला माहिती देणार आहे की याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारे डोस कसे द्यायचे, काय द्यायचे की ज्याच्यामुळं 100% तण नियंत्रण झालं पाहिजे. कारण गेल्या वर्षी आपण जो व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये केवट अल्ट्रा हे औषध मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं, त्याच्यामध्ये जो कंटेंट होता हा होता पेंडामिथिलिन. पण पेंडामिथिलिनने पाहिजे तो रिझल्ट मिळाला नाही, म्हणजे गवत हे जळालं नाही. फक्त काही दिवसांसाठी ते पिवळं पडलं आणि परत त्याची डेव्हलपमेंट सुरू झाली. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा कंटेंट सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. त्याच्यासोबत आपल्याला कापूस पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी नक्की काय काळजी घ्यायची याची पण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल जरूर दाबा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण कापूस तण नियंत्रणासाठी शक्यतो पेंडामिथिलिन असलेलं की तणनाशक वापरतो, परंतु आज मी तुम्हाला असं तणनाशक सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच. तर त्याच्यासाठी आपण कापूस तण नियंत्रण करण्यासाठी आपण वापरणार आहोत हिटवीड आणि हिटवीड मॅक्स. तर हिटवीड आणि हिटवीड मॅक्स हे गोदरेज कंपनीचं तणनाशक आहे. त्याच्यासोबत आपल्याला काय काय वापरायचं आहे किंवा काय काळजी घ्यायची हे पण मी तुम्हाला सांगत आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिलं कापूस लागवडीनंतर लगेच साधारणतः 6 तासामध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे तण नियंत्रणाचं. तर हे आपल्याला चालणार आहे साधारणतः 15 दिवसापर्यंत आपण हा घेऊ शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला हिटवीड मॅक्स घ्यायचा आहे आणि विपुल घ्यायचं आहे. हिटवीड मॅक्समध्ये जो कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो तो आहे पायरीथायोबॅक सोडियम 6% EC, त्याच्यासोबत क्विझालोफॉप इथिल 4%. म्हणजे हिटवीड मॅक्समध्ये आपल्याला हिटवीड तर आहेच पण त्याच्यासोबत टर्गासुद्धा आहे. तर टर्गा आणि हिटवीड मॅक्स हे दोन्हीही याच्यामध्ये मिक्स आहे. तर आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे साधारणतः 50 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी. हे बहुतेक तुम्हाला इथं कन्फ्युजन करणार असेल. चांगला रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला 50 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे आणि 25 मिली विपुल वापरायचं आहे. विपुलमध्ये आपल्याला मिळतो ट्राय कंटेनर हा कंटेंट. तर हा सुद्धा 25 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायचा आहे जर प्रॉपर रिझल्ट पाहिजे असेल. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला लागवड होते तर लागवड शक्यतो तुमची जर एकतर पावसावर होणार आहे किंवा पाणी देऊन होणार आहे तर लक्षात असू द्या शेत चांगलं ओलं झालेलं पाहिजे, त्यावेळेसच आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे. कारण हा स्प्रे जर व्यवस्थित झाला तर तण नियंत्रणावर चांगला कंट्रोल मिळेल. त्यामुळं तुम्हाला जर तणनाशकाचा व्यवस्थित रिझल्ट पाहिजे असेल तर जमीन पूर्ण ओली पाहिजे. जर कोरड्यात याची स्प्रे केलं किंवा स्प्रेइंग केलं तर त्याचा रिझल्ट काही मिळणार नाही. त्यानंतर दुसरी परिस्थिती, तण उगवल्यानंतर ज्यावेळेस आपला कापूस साधारणतः 15-20 दिवसाचा होतो अशा वेळेस आपल्या जमिनीमध्ये तण उतरायला सुरू होतं. शक्यतो काही जमिनी अशा असतात की ज्या जमिनीमध्ये तण लवकर येत नाही आणि काही अशा असतात की ज्यात तण लवकर येतं. तर तण तुमच्या जमिनीमध्ये जर लवकर येत असेल तर हा पहिला डोस घ्या. जर तुमच्या जमिनीमध्ये तण हे उशिरा येत असेल तर तुम्हाला साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या गॅपमध्ये दुसरी फवारणी गरजेची आहे. तर दुसरी फवारणी कधी करायची तर साधारणतः 2 ते 4 पानावर असल्यावरच. 4 पानापेक्षा पुढं गवत जाऊ द्यायचं नाही आहे. जर याच्यापेक्षा जास्त पुढे गेलं तर मग गवत पाहिजे तसं जळणार नाही आणि आपल्याला पाहिजे तसा रिझल्टही मिळणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला तण उगवल्यानंतर हिटवीड 25 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे. विपुल 25 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे किंवा इथं तुम्ही डिक्लिनसुद्धा वापरू शकता की ज्याच्यामुळे आपल्या पिकावर ताण पडणार नाही. आणि त्यानंतर इम्पूल म्हणजेच टर्गा, गोदरेज कंपनीचं इम्पूल इथं आपण वापरू शकतो 25 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी. आता इथं दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडं, टर्गा पण आहे आणि इम्पूल पण आहे. पण टर्गापेक्षाही इम्पूल हा रिझल्टला चांगला आहे, त्यामुळे तुम्ही इम्पूल हा वापरा. शक्यतो तुम्हाला प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये टर्गा पण मिळेल आणि इम्पूल पण मिळेल. पण इम्पूल जो आहे तर हा रिझल्टला चांगला आहे, तर त्यामुळे तुम्ही तो वापरू शकता. पण मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्याला हे दोन्हीही डोस करायचे तर आपली कपाशी जी आहे व्यवस्थित पूर्ण ओली पाहिजे किंवा शेत ओलं पाहिजे. पाऊस जर पडून गेला असेल, चांगल्या प्रमाणात पाऊस झाला असेल तर अशा वेळेस तुम्ही हा स्प्रे घेऊ शकता. आता हा जो पहिला स्प्रे आहे हा साधारणतः 6 तासामध्येच घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला शेत ओलं झालं आहे आणि लगेच आपण कापूस लावला तर 6 तासामध्ये आपल्याला हा पहिला स्प्रे घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये हिटवीड मॅक्स आणि विपुल हे घ्यायचे. आणि दुसरा जो आहे साधारणतः 15 ते 20 दिवस या कालावधीमध्ये आपल्याला हा दुसरा स्प्रे घ्यायचा आहे. दुसऱ्या स्प्रेमध्ये आपल्याला हिटवीड, विपुल आणि इम्पूल हे 3 घटक वापरायचे आहेत. तर हे घटक वापरताना फक्त जमीन ओली असणे ही एक कंडिशन आहे. कोरड्यामध्ये वापरलं तर याचा काहीही फायदा होणार नाही. तर मित्रांनो,
या 2 डोसमुळे तुमचं अतिशय चांगल्याप्रमाणे तण नियंत्रण हे होणार आहे. तर 100% जर तुम्हाला तण नियंत्रण करायचं असेल तर पेंडामिथिलिन शक्यतो वापरण्यास काहीही फायदा होणार नाही. त्याच्याऐवजी हिटवीड किंवा हिटवीड मॅक्स किंवा हे दोन्ही आपल्याला यांचा वापर करावा लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला जर तणाची जास्तच त्रास होत असेल तर हिटवीडचाच वापर करा शक्यतो. पेंडामिथिलिन कधी ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये खूप कमी गवत आहे आणि तुम्हाला फक्त त्याच्यानंतर मशागत करायची आहे, तर अशा वेळेस तुम्ही हिटवीडऐवजी तुम्ही पेंडामिथिलिन मारू शकता, जसं की ज्याच्यामध्ये केवट अल्ट्रा नावाने आपल्याला प्रोडक्ट पाहायला मिळतं. तर केवट अल्ट्रा मारल्यानंतर काय होतं की फक्त गवताची वाढ थांबते, बाकी काही होत नाही. त्याच्यानंतर तुम्ही मशागत करू शकता, बैल मशागत. त्यामुळं जर तण नियंत्रण 100% करायचं असेल तर हा ऑप्शन आहे. जर तुम्हाला तण नियंत्रण पूर्ण करायचं नसेल, फक्त वाढ थांबवायची असेल, तर अशा वेळेस तुम्ही पेंडामिथिलिन वापरू शकता. पण लक्षात घ्या, दोन्हीही कंडिशनमध्ये आपल्याला गवत हे 2 पानापेक्षा जास्त नको आहे, म्हणजे 4 पानापेक्षा जास्त नको आहे. 2 पानावर असतानाच आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे. गवत जास्त वाढल्यानंतर त्याचा रिझल्ट हा मिळणार नाही. धन्यवाद.